माझ्या मते योगा हा खूप खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक इंडिव्हिज्युअलने केलं पाहिजे. ॲटलिस्ट मी म्हणेन रेग्युलर नाही जमत असेल तर रेग्युलर तुम्ही ॲटलिस्ट प्राणायाम करा. ॲटलिस्ट तुम्ही सूर्यनमस्कार घाला. एक सेट ऑल्सो प्लीज व्हेरी इम्पॉर्टंट होईल. पण काय होतं माहिती आहे का, आपल्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला नाही जमत काही गोष्टी करायला. सो माझं एवढंच आहे की मिनिमम 5 मिनिटापासून तुम्ही प्राणायाम जरी केले ना तरी दॅट मेक्स अ ह्यूज डिफरन्स इन युअर लाईफ. आणि दॅट हॅज ॲक्च्युली चेंज माय लाईफ. म्हणजे माझी लाईफ चेंज झाली आहे बिकॉज ऑफ दिस. बिकॉज आय हॅव फेस सो मेनी हेल्थ रिलेटेड इश्यूज, एस्पेशली द बोन्स इश्यूज अँड द लेग्स इश्यूज अँड ऑल द स्टफ. त्यामुळे मी सांगू शकते, मी योगा क्लासची नेहमी वाट बघत असते की कधी मला योगा क्लासला जायला मिळेल आणि मी कधी नवीन काहीतरी शिकते आणि किंवा ते इम्प्लिमेंट करते. बिकॉज त्याच्यामुळे यू वोंट बिलीव्ह, जी गोष्ट माझ्या गेल्या 3-4 वर्षामध्ये डॉक्टरने करू नाही दाखवली ती योगाने विदिन अ इयर आय कुड इम्प्लिमेंट. सो अशा गोष्टी आहेत ज्या फक्त योगाच करू शकते आणि त्या मानसिक दृष्टीने म्हणजे आपल्या मानसिक आरोग्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत ह्या गोष्टी. तुम्ही किती वर्ष झाले योग करत आहात? मी ॲक्च्युली मी फिटनेसमध्ये आहे, पण मी म्हणेन की त्यामुळे मला खूप सारे इश्यूजही झाले. बट योगा हेल्प मी अलॉट टू हील आउट एव्हरीथिंग. योगा इज अ हिलिंग असेल, तुमची शरीर हील होणार असेल म्हणून तुम्ही योगा करत आहे असं नाही आहे. तुम्ही मनापासून करा. मी म्हणेन की योगाने खूप सारे चेंजेस होतात पूर्ण शरीरामध्ये, पूर्ण बॉडीमध्ये. पॉझिटिव्ह सकारात्मकतेचे नेहमी मला चेंजेस दिसतीलच. सो माझ्या मते मी गेले 1 वर्ष आय गेस रेग्युलर मॅमच्या अंडर शिकत आहे आणि हेही प्लॅनिंग आहे की पुढे जाऊन मी ॲटलिस्ट स्वतःसाठी किंवा माझ्या फॅमिलीसाठी तरी मी असं काहीतरी शिकेन जे माझ्या फॅमिलीला हेल्प करेन. तो आय मे नॉट बी एबल टू अचीव्ह वॉट मॅम हॅज डन, पण मग ॲटलिस्ट थोडंफार तरी असं शिकेन. बिकॉज त्या लॉंग टर्ममध्ये योगा इज टू सपोर्ट यू. अँड ऑफकोर्स अलॉंग विथ दॅट बाकीचे फिटनेस, असं सरही म्हणाले की बाकीचे फिटनेस लाईक सायकलिंग आहे, ट्रेकिंग आहे, खूप सारे असे मसल बिल्डिंग ॲक्टिव्हिटीज आहेत, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. बट योगासाठी आपली आठवड्यातून 2 दिवस माझं असं म्हणणं. आणि प्राणायाम तर रेग्युलर केलं पाहिजे.